अन विचारांची प्रभा, ज्यांच्या उपस्थितीने उजळली ही सभा, अशा एका उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना मला अत्यंत आनंद आहे. कॉर्पोरेट नेतृत्व अन करिअरला देती नवी दिशा, माइंड ट्रेनर, वक्ता, कोच बनून पूर्ण करती प्रत्येकाची आशा. 4 पुस्तकांचे लेखक, हजारो मनांचे शिल्पकार, तरुण, पालक आणि शिक्षकांच्या जीवनाला देती आकार. त्यांचा मंत्र एकच, जो मनात कोरण्याजोगा आहे: यश नशिबाने नाही, तर विचार, शिस्त आणि संस्कारांनी मिळते. युट्यूबवर 250हून अधिक व्हिडिओंचा दीपस्तंभ ज्यांनी उभारला, आज ते आले आपल्या विचारांना नवी दिशा द्यायला. आजच्या त्यांच्या सत्राचा मूल मंत्र आहे माइंड ट्रेनिंग आणि गोल सेटिंग, मन, उद्दिष्ट आणि यशस्वी जीवनाचे विज्ञान. चला तर मग टाळ्यांच्या गजर आणि उत्साहाच्या कडकडाट आपले प्रेरणास्थान आदरणीय श्री प्रशांत बाळकृष्ण येवले दादा यांचे सहर्ष व सस्नेह स्वागत करणे. डोळे बंद करायचे, चिटिंग नाही करायची आजी, डोळे बंद. आणि मागच्या 5 मिनिटात तुमच्या डोक्यात काय विचार चालला होता त्याच्यावर फक्त विचार करायचा. आता डोळे उघडा आणि बघा माझ्याकडे. आता याच्यानंतरचे 30 मिनिटं तुम्ही फक्त माझ्याकडे बघणार आणि तुमचे कान पण मला देणार आहात. विचार या विषयावर आपल्याला मंथन करायचे पुढचे साधारण 20 ते 25 मिनिटं. कारण की मानसशास्त्र किंवा वेगवेगळ्या टाईपचा रिसर्च असं सांगतो की एका दिवसात माणसाच्या मनात 60 ते 70 हजार विचार येतात. या विचारांचं करायचं काय, तर काय करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. तर पुन्हा एकदा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ मंचावर बसलेले माझे अध्यक्षीय महोदय, माननीय ताई आणि आयोजक, सर्व बंधू भगिनी आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे नायक जे विद्यार्थी गुणी आहेत, ज्यांनी आज बक्षिसं घेतली आणि त्यांचे अभिमानी पालक, आणि याचबरोबर ह्या साईडला बसलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जे समाजाचे आधारस्तंभ आहे, त्यांना माझा मनापासून नमस्कार. तो मित्र, आता आपण थोड्या वेळात जाणून घेणार आहोत की नेमका विचार हा येतो कुठून. मनातून, तुमच्या मनात चाललेला विचार. हा जो विचार आहे सारखा तुमच्या मनात येतो कुठून, किंवा हे जे विचार, जे 60-70 हजार विचार प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात कंटिन्युअस येत राहतात, त्याच्यात होतं काय. तुमच्या मनात 5 मिनिटापूर्वी जे विचार आले त्यात अर्ध्याहून अधिक एक तर भूतकाळाचे होते किंवा भविष्याच्या चिंतेने तुम्हाला वेढलेलं होतं, किंवा कालपर्यंत तुम्ही जे विचार केले ते रेपिटेटिव्ह होते. म्हणजे तेच विचार आपल्या मनात येत राहतात. मानसशास्त्र, श्रीकृष्णाने गीतेत हजारो वर्षांपूर्वी सबकॉन्शियस माइंड किंवा सुप्त मन किंवा अवचेतन मन असं म्हटलं जातं. सकारात्मक विचार असतात, थोडेसे, जास्त नाही, आणि अत्याधिक नकारात्मक, चिडचिड देणारे, त्रास देणारे, घालमेल करणारे विचार असतात. आता ह्या विचारांमधून कुठले विचार आपण घ्यायचे आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला ठरवायचे, द्यायचे, ते आपल्या हातात असतात. कॉन्शियस माइंड किंवा चेतन मन किंवा अवचेतन मन नेमकं काम कसं करतं. आता सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय किंवा अवचेतन मन म्हणजे काय, याला एक सोप्या उदाहरणाने सांग. जमीन असते, जमीन, शेतकरी त्याच्यामध्ये रोप लावतो, गहू टाकला तर गहूच उगवतो, बरोबर. पण एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की मला जे काटेरी झाड उगवायचं आहे, तर ते काय उगवेल, काटेरी झाडच उगवेल. कारण की जमिनीला याच्याशी काही घेणं देणं नसतं की माझ्यात काय टाकलं, तिचं काम आहे फक्त उगवून देणं. तसंच काहीतरी आपलं अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड हे काम करत असतं. सिलेक्टिव्ह म्हणजे सतत रिपीट, जाणीवपूर्वक केलेले जे विचार आहेत
ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला जातात, अवचेतन मनाला जातात आणि अवचेतन मन त्या जमिनीसारखं काम करतं आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात आणून देतं. विचार करायचा, त्याला एक टर्मिनॉलॉजीला मेटाकॉग्निशन म्हणतात. मेटाकॉग्निशन म्हणजे आपल्याच विचारांवर आपण विचार करायचा. त्यांनी म्हटलं की ध्येय निश्चित ठेवा. आपल्याला आयुष्यात नेमकं काय पाहिजे, मला नेमकं काय स्वतःला हवं आहे या जगाकडून, मला कसं बनायचंय, मला काय घडायचंय, मला काय घडवायचं आहे, ह्याची ध्येय निश्चिती करा. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक छोटासा रिसर्च केला गेला. जी लोक आपली ध्येय वहीत लिहून ठेवतात तर त्यांना त्यांची ध्येय प्राप्ती 10 पटीने जास्त होते. गोल आहे, सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांची आकांक्षा आहे, सगळ्यांची दुर्दम इच्छा आहे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं सगळ्यांचं असून सुद्धा आज असं का की खूपच कमी लोकांना सगळं ऐश्वर प्राप्त आहे, बरेच लोकांना धडपड करते. आज खूप कमी लोकांना वेल्थ आहे तर खूप कमी लोकांकडे नाही आहे. खूपच कमी लोक निरोगी आहेत तर बाकी सगळे लोक ह्या न त्या आजाराने पीडित आहेत. तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार सारखा 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 करतात तेच सबकॉन्शियस माइंड उतरवत असतो. त्यांची कॉमन डिझायर, स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळ्यांच्याच असतात. पण याच्या पलीकडचं ध्येय म्हणजे ह्या जगात तुम्हाला जगायला, तुम्हाला चांगलं ठेवायला हजारो लोकांचे श्रेय असतात. सकाळी सूर्य तुम्हाला प्रकाश देतो, प्यायला नदी पाणी देते, इथे बसलोय पंखे हवा देत आहेत, तुमचं पोट भरायला तुमची आई किंवा बायको किंवा कोणीतरी सहचार्याला खाऊ घालते. ते अन्न आपण खातो तो शेतकरी पिकवतोय. ज्या समाजाने हा प्रोग्राम आयोजित केला, आपला गुणगौरव केला, अशा समाजाचं आपलं काही देणं लागतं. याचा अर्थ काय, आपण खूप काही घेतलंय या जगाकडून, आपणही सामान्यांसारखं मोठं ऍक्टिव्हिटी होणारच आहोत, पण आपण ह्या जगाला परतफेड म्हणून काय देणार आहोत ह्याचा आज लता तिथे आवाज देऊन गेल्या, आश्रम झाल्या, देऊन गेला ना आवाज. मोहम्मद रफी आवाज देऊन गेला. सचिनने क्रिकेट कसं खेळायला पाहिजे, क्रिकेट तो आज सगळ्यांचा टाईप बनलेला आहे. आज टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी यांनी खूप वर्षापूर्वी स्वप्न बघितलं की आमची मोठी कंपनी व्हायला पाहिजे, आमच्याकडे खूप असे एम्प्लॉई काम करायला पाहिजे. आज लाखो कुटुंबांचे ते पोषण आहे. ध्येयसिद्धीच्या वाटेवर जाताना मनुष्य आहोत आपण, बरोबर, भीती येणारच, राग येणारच. मग मी आणि हे बरोबर काम करतोय, त्यांना लवकर यश मिळालं तर मला मत्सर वाटणारच, माझ्यापेक्षा काही नाही जास्त मिळालं मला हेवा वाटणारच. ह्या गोष्टी होतातच. पण ह्या गोष्टी ज्या मनात येतात त्यावेळेस आपल्याच विचारांना विचारायचं मी काय विचार करतोय. अनंत असंख्य संशयवादी विचार तुमच्या मनामध्ये कन्सिस्टंटली येत राहणार. त्यावेळेस तुमच्याच मनाला समजावा ही फक्त भीती आहे, हे सत्य नाही. मी माझं पूर्ण देईन, माझं जे मी बेस्टच देईन, त्याच्यापेक्षा कमी देणार नाही. माझं मी जे काम करेल, मी जे एफर्ट टाकीन, मी जी मेहनत करेन ती करेन, बेस्ट करेल, त्याच्या खाली करण्यासाठी उभे राहा आणि अशी वरती घेऊन असं उभं राहा. आता अशी तुम्ही किती वेळ धरू शकाल तर 5-7 मिनिटं, अर्धा तास, नंतर काय कराल, सोडून जाणार. थँक्यू. त्यांच्यासाठी तर जोरदार करा. असंच काहीतरी या विचारांमुळे आपल्या मनावर होतं. असे अनेक नेगेटिव्ह विचार, घृणा, राग, द्वेष, मत्सर, भीती, संशय असं ह्या मनावर घेऊन आपण कंटिन्यूस ओझं घेऊन फिरत राहतो. आणि शेवटी काय होतो, 3 शब्दांचा एक मंत्र सांगतो. विचार डोक्यात आले, प्रचंड विचार आले आले आले, त्रास देत आहे, त्रास देत आहे, त्रास देत आहे, पण त्याला आधी ओळखा. कसला विचार करला माझ्या डोक्यात, काय विचार करतो आम्ही, थांबा, ओळखा, थांबा आणि त्याला म्हणा कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, कट कट कट. आणि त्या जागेवर तुमच्या ध्येयाचा विचार रिप्लेस करा. तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा निर्माण झाली की तुम्हाला सगळे मार्ग दिसायला लागतात आणि तुम्ही त्या 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 मार्गाने पुढे पुढे पाऊल टाकत जातात. सगळ्यांनी ह्या हॉलमध्ये मला सांगायचं नाहीये,
शेजारी पण सांगायचं नाहीये. या संपूर्ण हॉलमध्ये निळा कलर कुठे आहे ते फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात साधलं. खाली बघा, वर बघा, राईट लेफ्ट मागे पुढे बघा, बघा मला निळा कलर पॉवर ऑफ फोकस. ज्यावेळी तुमचा ध्येयाचा विचार तुमच्या डोक्यात आहे पण मग अजून ध्येय पूर्ण होत नाहीये, अजून ध्येय पूर्ण होत नाहीये, मग त्या थोडं मन खट्टू होतं. मनात विचार चालले, मन खट्टू होतं. त्यावेळेस काय करायचं? दॅट इज समथिंग कॉल्ड कृतज्ञतेचा नियम आणायचा. थँक्यू गॉड, आणि मला जे पाहिजे ते मी काम करतोय बस. ज्यावेळेस तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला शिकतात त्यावेळेस तुम्ही कुठला विचार केला की जो दिया आहे बहुत आहे, आणि जे आहे ते मोठे आहे. तेच डिक्शनरी ऑफ गॉड मध्ये एक शब्द आहे तथास्तु. म्हणजे तुम्ही देवाला म्हणतात की मला तू दिलंय ते खूप दिलंय देवा, मजा आली आज. आज मी चालू शकतो, बोलू शकतो, खाऊ शकतो, पचवू शकतो, गाडीने फिरू शकतो, थँक्यू गॉड. तर देवाला वाटतं की यार कृतज्ञ माणूस आहे. रिसर्च केलंय की जे लोक कृतज्ञ असतात मॅडम, किंवा दोज हू आर ग्रेटफुल टुवर्ड्स व्हॉट दे हॅव, जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल जे कृतज्ञ असतात त्यांचं आयुष्य 9% वाढतं. नाही त्याचा जास्त विचार करतो, सुरुवातीला सांगितलं ज्याचा जास्त विचार करतो 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 सबकॉन्शियस मध्ये माइंडमध्ये जातो, आणि जो तुमच्या मनात सतत घोळत असतो त्याच रूपांतर सत्यात होतं. हे मी नाही सांगत आहे, माझा सिद्धांत नाही आहे, हे सत्य आहे. हे रिसर्च मध्ये केलेलं आहे, डॉक्टर अनित आहे, बरोबर आहे सर. हेच सगळं मानसशास्त्रात सांगितलंय, आणि मानसशास्त्रात आत्ता आलो. हे सगळं भगवद्गीतेत हजारो वर्षांपूर्वी तुमच्या मनाचा खेळ काय ते कृष्णाने अर्जुनाच्या माध्यमावर अख्ख्या जगाला दिलं. माझ्या हाताला चक्कर लागेल, सोडून दिलं तिथे आग लागू शकते, इकडे फेकून दिलं तर अपघात होऊ शकतो, इकडे फेकून दिलं तर महाअपघात होऊ शकतो. पण याला आग लागल्यानंतर विझवलं तर अपघात होणार नाही. पण मनात भीती काय, नको आग लावली, याला मला आग लागली की विझवायची, बरोबर. त्याचा आग लावली ना. एक सगळ्यात शेवटचं सांगू शकतो, सगळ्यांना भूक आहे, जेवणाची नाही, तिथं आहे. सगळ्यांना भूक आहे यशाची, सगळ्यांना भूक आहे पैशाची, सगळ्यांना भूक आहे कीर्तीची, सगळ्यांना भूक आहे नावाची, सगळ्यांना भूक आहे बहुत बडा बनने की. मित्रांनो, भूक जर तुम्हाला लागली आहे तर जेवण तर तुम्हालाच करायला लागेल, मी खाऊन चालणार नाही. आजारी जर तुम्ही आहात तर तुम्हालाच वेळा घ्यायला लागतील, मी खाऊन खायला म्हणणार. आलेल्या विचारांवर विचार करीन, त्या विचारातून मी चालणीने जे माझ्या कामाचे आहेत असे सकारात्मक भरभराटीचे आनंदाचे प्रगतीचे ह्याच विचारांवर सतत विचार करत राहील. आज मला जगाने खूप काही दिलं, त्या देवाचे, त्या जगाचे, माझ्या आई वडिलांचे, या समाजाचे मी माझ्या हृदयापासून आभार मानतो. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी बोला बोला, म्हणूनच त्यांच्यासाठी मला काहीतरी करण्याची संधी दे, अशी देवा तुझ्या चरणी माझी कळकळीची हृदयापासून मनापासून बेंबीच्या देखापासून माझी खरी प्रार्थना आहे, ती पूर्ण कर, ती पूर्ण कर, ती पूर्ण कर. डोळे उघडा. तथास्तु. ज्यावेळी मी 6वी-7वीत होतो त्यावेळेस अशा ज्येष्ठांचा, अशा प्रतिष्ठित लोकांचा माझ्यावर एक अंमल झाला. मी त्याच्यावर काम करत गेलो, समाजाची आवड निर्माण होत गेली. असे अनेक मंच मला मिळाले, अगदी संस्कारवाणीचे मंच मिळाले, कालिदास पासून तर चेंबूर आर्ट गॅलरी पासून तर गडकरी पासून तर अशा चांगल्या व्यासपीठावर बोलायला जी मला संधी मिळाली, मी त्याच्यासाठी सांगतो की त्याचा जो पहिला विचार होता तो इथून आला होता.
तो इथून आला होता. ह्या मंचावर एक खूप मोठा सन्मान मिळाला. कदाचित त्याच्या लायक असेल नसेल मला माहित नाही. आणि एवढं प्रेम एवढा आदर मला मिळाला. त्यासाठी या मंचाचा उल्हासनगर वाणी समाज सेवा मंडळ उल्हासनगर सगळ्या आयोजक मंडळाचा, इथे बसलेल्या माझ्या काका काकू मामा मामी आत्या मावशी सगळ्यांचा माझा मनपूर्वक धन्यवाद.